नमस्कार सर्वांना, मी ज्योती. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर मी आज मऊ लुसलुशीत पालकचे पराठे बनवत आहे. व्हिडिओ सविस्तर टाकलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. खूप छान पराठे बनवलेले आहेत मी. तर त्यासाठी मी एका परातीत 3 वाटी गव्हाचे पीठ घेतले. वाटीचं प्रमाण एक समानच ठेवायचं. तर या ठिकाणी मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि त्याच वाटीनं थोडेसे बेसन पीठ घेतले. अशा प्रकारे. आणि नंतर मग मिक्सरमध्ये मी मिरची, लसूण, जिरा हे वाटून घेणार आहे. सर्व व्यवस्थित पद्धतशीर करायचे म्हणजे छान पराठे होतात. जिरा पण टाकायचा. तर हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे छानपैकी. आणि दुसरीकडे पालक चिरायला घ्यायचा आहे. इथे मी पालक नीट करून स्वच्छ धुवून घेतलेला होता. पाणी वगैरे सर्व साफ केलेले होते. आणि पालक एकदम बारीक कापून घ्यायचा आहे. एकदम हळूने आणि बारीक कापायचा, जेणेकरून पराठे बनवताना जास्त पाला बाहेर येणार नाही. पालक हा खूपच हेल्दी असतो. आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी खूप हेल्दी असतो पालक. त्यामुळे असे पालकचे पराठे नक्की बनवा. भाजी बनवली की मुलांना आवडत नाही, पण अशा प्रकारे आपण जर पालकच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवून जर मुलांना खाऊ घातल्या तर त्यांना त्या नक्कीच आवडतील. आणि अशा रेसिपी त्या आवडीने खातात. पालकचा गरगाटा केला तरी त्या मुलांना जास्त आवडत नाही. आणि हे आपण स्कूलच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकतो किंवा बाहेर जाताना सुद्धा आपण आपल्या डब्याला घेऊ शकतो. खूप हेल्दी आहे हे. अशा प्रकारे पूर्ण पालक चिरून घ्यायचा आहे बारीक. तर मी पालक चिरलेला आहे. आपल्या पिठात थोडेसे तीळ टाकून घेत आहे मी. तीळ टाकल्यानंतर हिरव्या मिरचीचा कूट टाकायचा आहे आणि नंतर टाकायचा चिरलेला पालक. अशा प्रकारे सर्व व्यवस्थित करून घ्यायचे. तर आधी पालक आणि पीठ एकजीव करायचं. पाणी लगेच ओतायचे नाही. तर या ठिकाणी मी थोडीशी हळद टाकणार आहे कलर येण्यासाठी छान. आणि नंतर मी टाकणार आहे मीठ आणि कांदा टाकून घ्यायचा. हळूहळू सर्व एकजीव करून घ्यायचे. आधी सर्व मिक्स करून घ्यायचे, मगच पाणी ओतायचे. जास्त पातळ होऊ द्यायचे नाही. पातळ झाल्यावर पराठे व्यवस्थित लाटता येणार नाही. त्यापेक्षा थोडंसं घट्टच ठेवायचं पीठ. हळूहळू पाणी ओतून घ्यायचे. अशा प्रकारे खूप हळूहळू पीठ मळून घ्यायचे आहे हे. एकदम हलक्या हाताने. हे इतके खमंग होतात ना, खूप छान लागतात. याला जास्त तेल नाही लागत किंवा जास्त सामान पण नाही लागत. कमी सामानात खूप छान बनतं हे आणि खमंग असतं. आजारी माणसाला सुद्धा खूप छान असते हे, तोंडाला चव येण्यासाठी. तर या ठिकाणी पीठ मळून घेतलेले आहे मी. थोडंसं मसाज करायचं पिठाला. चांगला गोळा बनवून घ्यायचा आणि ही थोड्या वेळ रेस्ट करायला ठेवायचे पीठ. रेस्ट केले ना मग मुरते चांगले. झाकण ठेवायचे आहे. नंतर 10 ते 15 मिनिटांनी झाकण काढून घ्यायचे आणि पिठावर थोडेसे तेल सोडून पीठ परत मसाज करून घ्यायचे. खूप छान पीठ बनते असे रेस्ट करायला ठेवल्यावर, तेल लावून घेतल्यावर. पराठा अजिबात तुटत नाही आणि मऊ पराठे होतात. या ठिकाणी आपले पीठ तयार झालेले आहे. चांगला गोळा बनवून घेत आहे मी आणि ठेवत आहे. त्यासाठी थोडेसे कोरडे पीठ घेत आहे बाजूला. आता आपण ह्याचे पराठे बनवायचे आहेत. छोटासा गोळा बनवून घ्यायचा. खूप मोठे गोळे नाही घ्यायचे. पराठे छोटे छोटेच बनवायचे आणि हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे. एकदम गोल छान पराठे लाटून घ्यायचे. खूप मोठे नाही लाटायचे, छोटेच लाटायचे. आणि बेलने एकदम हलक्या हाताने फिरवायचं. कडा जाड होतात आणि मधून पातळ होतात मग बेलने जास्त दाबल्यावर.
या ठिकाणी आपला पराठा लाटून तयार झालेला आहे. गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्यावर तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता. मी या ठिकाणी तेल लावत आहे. तेल व्यवस्थित लावून घ्यायचे. तवा गरम झालेला आहे. तेल सगळीकडे पुसून घ्यायचे आणि त्यावर पराठा टाकून द्यायचा. चांगला भाजू द्यायचा आधी खालून, मगच उलटायचा. छानपैकी पराठे मस्त बनतात. नक्की अशा प्रकारे बनवा तुम्ही. तेलात तळण्यापेक्षा असे छान होतात. जास्त तेलकट पण नाही द्यायचे लहान मुलांना. असेच भाजून घ्यायचे. आता पराठ्याला वरून तेल लावत आहे मी. आपला पराठा छान बनलेला आहे. बघू शकता फुगत पण आहे. दुसरीकडे पण मी पराठा लाटून घेत आहे. आता या पराठ्याला तेल लावायचे. मस्तपैकी सर्व पराठे भाजून घ्यायचे आहेत. आणि गॅसची फ्लेम थोडीशी जास्त ठेवायची पराठे बनवताना, जेणेकरून पराठे कडक होणार नाहीत आणि मऊ बनतील. आता मी दुसरा पराठा टाकणार आहे तव्यावर. हा पण तसाच भाजून घ्यायचा. अशा प्रकारे सर्व पराठे मी भाजून घेणार आहे. याला वरून तेल लावून घ्यायचे. छानपैकी पराठे बनतात. खूपच पौष्टिक असतात हे पराठे. आपल्या मुलांना डब्यासाठी आपण हे नक्कीच देऊ शकतो आणि खूपच हेल्दी असतात. या ठिकाणी आपले पराठे बनवून झालेले आहेत. धन्यवाद. बाय.